नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत कोथिंबिरीचे पराठे। त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघा। कणिक घेतली आहे, गव्हाचं पीठ, तर त्यामध्ये सुरुवातीला घालूयात आपण धने जिरे पावडर 2 चमचे, नंतर घालूयात मीठ चवीनुसार, थोडं जास्तच लागतं मीठ। त्यानंतर घालूया तीळ, पांढरे तीळ शरीराला पौष्टिक असतात म्हणून पांढरे तीळ, आणि दिसतातही पराठ्यात छान। त्यानंतर आपण त्यात टाकूया पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, एक मोठा चमचा मसाल्याच्या डब्यातला आपलं लाल तिखट, त्यानंतर आलं लसणाची पेस्ट, थोडी मिरचीची पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट, नंतर टाकूयात हे माझ्याकडे आहे पनीर, ते आपण यामध्ये किसून टाकूया। आणि चिरलेली कोथिंबीर, दही, आणि 2 चमचे तेल। आता हे सगळं मिक्स करून घेऊया मिश्रण। मी यात डाळीचं पीठ घालत नाहीये कारण आम्हाला आवडत नाही। तुम्हाला हवं असेल तर घालू शकता। आता या मिश्रणाचा मी छान असा पोळी करतो आपण तसा गोळा करून घेऊया, घट्ट गोळा करून घेऊया। आपण यात पाणी आवश्यकतेनुसार पाणी टाकून घट्ट गोळा करून घेऊया। लक्षात ठेवा, फार पातळ करायचं नाही, तर पराठा लाटता येत नाही। हा मळून ठेवलेला हा डो आहे, असा झाला आहे पीठ। आता याचे छोटे छोटे गोळे करून आपण पराठे लाटून घेऊया। पीठ घेतले लावण्यासाठी, तेल घेतले, असे गोळे करून घेतले। आता लाटून घेऊयात आपण। पीठ लावायचं आणि पोळीसारखं मध्ये तेल लावायचं। पोळीसारखी त्रिकोणी घडी करायची। आपल्याला जेवढा साईजचा पाहिजे तेवढा मध्यम असा साईजचा, फार पातळ नाही आणि फार जाडही नाही। तू आवाज चालू केलाय का त्याचा? लाटून घ्यायचा। बघू शकता एवढा आकाराचा हे केला आहे। आता छान भाजून घेऊयात आपण। एक भाजून झाला तिला आईचं स्थान नाही शिकलो।
सगळं भाजलं की आपण थोडंसं वरण तेल सोडून घेऊया. छान सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेऊया एका साईडने, तर दुसऱ्या साईडने हे करून घेऊया. थोडं तेल लावून छान पोळीसारखा फुलतो आणि टिकतो पण बरेच दिवस, 2 दिवस छान टिकतो. प्रवासात पण खाण्यासाठी आपल्याला पराठे चांगले. छान खरपूस भाजून घ्यायचं. चटणी सोबत, सॉस सोबत, तुपासोबत आपण खाऊ शकतो हा पराठा. अशाच प्रकारे बाकीचे पराठे आपण भाजून घेऊया. सर भाजून घेतलेले आहेत मी. छान झाले, मऊ लुसलुशीत कसे दिसतात बघू शकता. तर तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. तूप, सॉस, इथं आम्ही तक्कू केलेला आहे, तक्कू बरोबर खाणार.